नमस्कार मित्रांनो. तर आजकाल तुम्ही मॅनिफेस्टेशन टेक्निक्स बद्दल बरंच काही ऐकलं असेल आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दलही बरंच काही ऐकलं असेल. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स डिस्कस करतो आणि आयडियाज देतो. तर मॅनिफेस्टेशन टेक्निक्स ठीक आहेत, म्हणजे आपल्याच मॅनिफेस्टेशन टेक्निक डिस्कस केली होती विजन बोर्ड. त्याचबरोबर आता आपल्याकडे अशा बऱ्याचशा टेक्निक्स येणार आहेत. पण ह्या सगळ्या टेक्निक्स जाणून घेण्याआधी नक्की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय किंवा मॅनिफेस्टेशन नक्की कसं काम करतं ह्याबद्दल जर आपल्याला नॉलेज नसेल तर आपल्या या गोष्टींवर विश्वास बसत नाही. आणि काय होतं की आपल्याला सांगतात बरीच जण, पण आपण करत काहीच नाही. म्हणजे आपण ऐकत असतो, इन्फॉर्मेशन घेत असतो, पण ती इन्फॉर्मेशन ऍक्च्युअली आपण त्याचा प्रोसेस नाही करत किंवा त्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवत. तर त्यामागे बरीचशी कारणं असतात आणि त्या सगळ्या कारणांचा आज आपण इथे उलगडा करणार आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला डिटेलमध्ये आज इन्फॉर्मेशन देणार आहे की नक्की मॅनिफेस्टेशन कसं करायचं आणि त्याच्या टेक्निक्स काय आहेत. तर बऱ्याचशा मॅनिफेस्टेशन टेक्निक्स असतात त्या तुमच्या माइंड रिलेटेड असतात. ते तुम्हाला सांगतात की व्हिज्युअलाइज करा किंवा तुम्ही मेडिटेट करा किंवा तुम्ही विजन बोर्ड बनवा, राईट? तर सम ऑफ दी अदर वे मॅनिफेस्टेशन टेक्निक्स किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्याच्याशी जास्त संबंधित आहे. तर तसं काय आहे? तर तुम्ही ऐकलंच असेल की एनर्जी जी आहे, म्हणजे आता आपण इथे पृथ्वीवर आपण जे जगतो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा सूर्यदेवाकडनं सूर्यग्रहण या पृथ्वीवर येतात तेव्हा तीही एक एनर्जीच्या माध्यमातून येतात. तीही एक एनर्जी असते आणि एनर्जी कॉन्स्टंट आहे, फक्त ती काय होते, ती कन्वर्ट होते आहे. तर जसं आपण जेवल्यानंतर आपल्याला ती एनर्जी भेटते आणि तीच एनर्जी आपण यूज करतो काही कार्य करण्यासाठी. तर आपले विचार सुद्धा एनर्जी आहेत. म्हणजेच काय, आपण ज्या गोष्टींना जास्त खतपाणी घालतो त्या गोष्टी होत राहतात, राईट? असं आपण ऐकलं असेल की तुम्ही ज्या गोष्टींचा जास्त विचार केला की त्या गोष्टी आपोआप आयुष्यामध्ये घडत जातात. असं बऱ्याच लोकांबरोबर होतं की आपण कोणत्या तरी एका गोष्टीचा विचार करतो आणि ती गोष्ट अचानक घडते. ते का घडते? कारण आपण त्या गोष्टीवर बऱ्याच वेळा फोकस केलेला असतो की आपल्याला असं वाटत असतं मनापासून की ही गोष्ट आपल्या आयुष्यात घडली पाहिजे. प्रत्येक मॅनिफेस्टेशन टेक्निकमध्ये ते सांगतात की तुम्ही असा विचार करा, एक्सरसाइज करा किंवा मेडिटेट करा किंवा तुम्ही विजन बोर्ड बनवा. तर अशा बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, पण त्या सगळ्या टेक्निकमध्ये एक थिंग जे कॉमन असते, एक गोष्ट जी कॉमन असते, तर तुमच्या विचारांवर प्रभुत्व मिळवणं. ह्याच गोष्टी म्हटलं आपण नेहमी नेहमी वारंवार सांगत असतो वेगवेगळ्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स थ्रू. तर म्हणजेच काय की आपल्या विचारांनीच माणूस घडतो असं आपण बऱ्याचदा ऐकलं, राईट? तर हाच सिद्धांत इथेही लागू पडतो. तर तसं ते कसं काय? कारण एव्हरीथिंग इन इट्स एनर्जी हे तुम्ही ऐकलं असेल, राईट? जेव्हा आपण जेवतो तेव्हा ती आपल्याला अन्न आपण एका एनर्जीच्या स्वरूपामध्ये आपण ते ग्रहण करतो आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा काही कार्य करायचं असतं तेव्हा ते जेवण आपल्याला एक एनर्जी देतो. म्हणजेच काय, एनर्जी कॉन्स्टंट आहे, फक्त ती रूपांतर करते. तर ह्या पृथ्वी तलावर किंवा या पृथ्वीवर ज्या काही गोष्टी होत आहेत त्या एनर्जीच्या माध्यमातून होत आहेत, बरोबर? तर तीच एनर्जी आहे ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि जसं कोणीतरी म्हटलंय की देव हा प्रत्येकामध्ये बसलाय, कारण आपल्यामध्येच एक ब्रह्मांड आहे आणि त्याच्यामध्येच एनर्जी आहे आणि तीच एनर्जी आपण यूज करायची आहे आणि तीच एनर्जी यूज करून आपण जन्म घेतो आणि आपण आपले आयुष्य जगत असतो. तर मॅनिफेस्टेशन टेक्निक काय म्हणतात किंवा करता किंवा काही गोष्टी तुम्हाला हव्या असतात आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्हाला तुमच्या विचारांवर पहिलं प्रभुत्व मिळवणं फार गरजेचं असतं. म्हणजेच काय की तुम्हाला तुमची जी एनर्जी आहे त्याला कन्वर्ट करायचं किंवा डायव्हर्ट करायचं आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीकडे. तर ते होणं सोपं आहे का? तुम्ही मला सांगा. म्हणजे सांगणं ठीक आहे की उद्यापासून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पण ते पॉसिबल आहे का? तर ते जाणून घेण्यासाठी आज मी तुम्हाला एक छोटासा टास्क देते आता, की तुम्ही उद्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांना ऑब्झर्व्ह करा, राईट? आणि त्या विचारांना ऑब्झर्व्ह करताना तुम्ही बघा की आपण जेव्हा दिवसभरामध्ये 70 ते 80% नेगेटिव्ह विचार करतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आयुष्यामध्ये चांगलंच घडलं पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये खूप पैसा आला पाहिजे, माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली पाहिजे. ते बरोबर आहे. पण आपले विचार जेव्हा आपण मॉनिटर करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण 70 ते 80% दिवसभरामध्ये फक्त निगेटिव्ह विचार करतोय. उदाहरणार्थ, समजा आज जर आपल्यामध्ये कोणीतरी इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचे असतील, तर जो एक पॉझिटिव्ह माइंडसेटचा पर्सन आहे ना, तो काय विचार करेल की मला ह्याच्यावर किती रिटर्न्स भेटतील. पण तेच आपल्यासारखा माणूस काय विचार करेल, मी एवढे पैसे इन्व्हेस्ट करतोय, मला माझे पैसे डुबणार नाही ना? पण पहिलाच निगेटिव्ह विचार करतोय की माझे पैसे मी तुला देतोय, तर त्या पैसे मला परत येतील की नाही? प्रॉफिट तर दूरची गोष्ट आहे, राईट? बट जे पॉझिटिव्ह माइंडसेट वाली लोक असतात किंवा आपण म्हणतो रिच पीपल माइंडसेट, तेव्हा त्या माइंडसेटची लोक विचार करतात की जर मी आज एवढे पैसे इन्व्हेस्ट करतोय तर ह्याच्या मोबदल्यात मला काय भेटणार आहे, ह्याच्या मोबदल्यामध्ये मी किती प्रॉफिट कमवू शकतो या पैशांवर. तर हीच विचारांची जी तफावत आहे ना, त्याच तफावतीला आपल्याला क्लोज करायची किंवा तो जो गॅप आहे तो आपल्याला फिल करायचा. तर तो कसा करायचा?
तर ते ह्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आपल्याला करायला लावतात, की जसं मी म्हणाले की माणूस हा विचारांनी बनतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर कंट्रोल मिळवता किंवा विचारांवर तुम्ही तुमच्या प्रभुत्व मिळवता, तेव्हाच ऍक्च्युली तुम्ही तुमच्या जीवनाला आकार देता. जेव्हा तुमचे विचार चेंज होतील तेव्हाच तुमचं पुढचं आयुष्य चेंज होईल. म्हणजेच बघा, समजा गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही एक सेट पॅटर्नमध्ये आयुष्य जगताय. ओके. आणि त्याच पॅटर्ननी त्याच सेम गोष्टी करून तुम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये जर त्या सेम गोष्टी तुम्ही रेप्लिकेट करणार आहात, तर तुम्ही काय एक्सपेक्ट करताय की तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडेल? तुम्हाला काय वाटतं, तुमचं आयुष्य चेंज होईल की तसंच राहील? नाही ना? तर ते तसंच राहणार आहे. कारण तुमच्या ज्या हॅबिट्स आहेत किंवा तुम्ही ज्या गोष्टी करता तुम्ही तेच करताय. त्याच्यामध्ये काही चेंज नाहीये. ऑलराइट. आणि याच्यावर बरीचशी लोकं असं उत्तर देतात, की आमच्या आयुष्यामध्ये खूप काही घडून गेलंय, आमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट घडून गेलंय. असं प्रत्येकाला वाटत असतं, की माझं दुःख सगळ्यात जास्त मोठं आहे. दुःखानं आपण घेऊन बसलेलो असतो आणि आपण विचार करतो, की माझं दुःख सगळ्यात मोठं आहे आणि मी हे भोगलंय. पण जेव्हा आपण असा विचार करतो ना, की जे होऊन गेलंय तो पास्ट होता. जे निघून गेलंय त्याच्यावर माझा कंट्रोल नव्हता. जे मी करणार होते ते मी केलंय. म्हणजे मी माझा 100% दिलाय. पण तरी सुद्धा आज मी काही गोष्टींमध्ये कमी पडली आहे, व्हिच इज ओके, राइट? आणि त्या गोष्टी घडून घेतल्या. आणि आपण बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांना आपण कर्माचा भाग म्हणून आपण सोडून देतो, राईट? तर त्या तशाच आपल्याला सोडून द्यायच्यात आणि आता जे होऊन गेलंय त्याला आपण चेंज करू शकत नाही. म्हणून त्या गोष्टींना आपण जेव्हा सोडतो आणि आपण आत्तामध्ये जगतो, आपण पुढचा विचार नाही करत, पण आत्तामध्ये जगून मला काय वाटतं की माझ्या आयुष्यात काय घडलं पाहिजे त्याचा जेव्हा आपण विचार करतो ना, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पहिला रूल आहे की बिकम नो बडी. बिकम नो बडी म्हणजे काय, की तुम्ही स्वतःला असं पण नका बनवू की तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सेसमुळे तुम्ही स्वतःला एक सर्टन माइंडसेटमध्ये असं कोमेजून नका ठेवू किंवा एक सर्टन माइंडसेटनेच विचार नका करू. जे होऊन गेले ते होऊन गेले, पण त्याचा फक्त एक्सपिरियन्स आपण घेतला पाहिजे. पण त्या एक्सपिरियन्सेसला आपण हर्डल नाही बनवलं पाहिजे पुढचं आयुष्य जगण्यासाठी. जे होऊन गेले त्याला सोडून द्यायचं आहे आणि आता या क्षणामध्ये मी ॲज अ श्रद्धा किंवा आज तुम्ही ह्या क्षणामध्ये मी काय आहे किंवा मला काय हवं आयुष्यामध्ये, तेव्हा आपण त्या क्षणामध्ये राहून त्या गोष्टींचा विचार करतो. त्याला मॅनिफेस्टेशन टेक्निक्स म्हणतात. त्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन डेफिनेटली काम करतं, पण हे बऱ्याच लोकांना पॉसिबल होत नाही अचीव्ह करण्यासाठी. कारण काय असतं, की आपण आपल्या बॅक कर्मास किंवा बॅक इव्हेंट्समध्येच एवढे अडकलो असतो ना, की आपण त्यातून बाहेर निघतच नाही आणि त्यातून आपल्याला पुढे जायचं पण नसतं. कदाचित आपण ना अडकून गेलेलो असतो त्या गोष्टींमध्ये. आपलं अर्ध मन तिथेच रमलेलं असतं. मग त्या मनाला आपल्याला तिकडून काढायचं आहे. हे जे काढणं आहे ना, हेच कठीण आहे. हे बऱ्याच लोकांना नाही जमत आणि ते काढायचं आहे आणि त्याला आपल्याला आत्ताच्या मोमेंटमध्ये आपल्याला जगायचं आहे. आत्ताच्या मोमेंटमध्ये आपल्याला विचार करायचा की मला माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये काय हवंय आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण आपल्या विचारांना मोल्ड करतो, जेव्हा ते 70-80% निगेटिव्हिटीला आपण पॉझिटिव्हिटीमध्ये रिप्लेस करायला लागतो, तेव्हा खरं मॅनिफेस्टेशन वर्क करायला लागतं. तर मॅनिफेस्ट करणं हे डिफिकल्ट नाही आहे. डिफिकल्ट काय आहे, की त्या मॅनिफेस्टेशनच्या लेव्हलपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे ना, म्हणजे स्वतःला विसरणं, स्वतःचा पास्ट विसरणं, त्या पर्टिक्युलर मोमेंटमध्ये जगणं किंवा आपल्याला काय हवे आहे त्याचं क्लिअर थॉट असणं. बऱ्याच लोकांना माहिती नसतं, की मला आयुष्यामध्ये काय हवंय. त्यांना वाटतं पैसा यावा, गाडी यावी, घर यावं, बट नक्की आयुष्यामध्ये काय करायचं आहे, कशामध्ये त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे, हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर क्लिअर गोल असणं हेही एक मॅनिफेस्टेशनचा भाग आहे. मॅनिफेस्ट गोष्टी करता तेव्हा तुम्ही त्याला फील करायचं आहे. फील करणं फार महत्वाचं आहे. नुसतं विचार करून काय होत नाही, पण तो फील करण्यासाठी आपल्याला जुन्या ज्या फिलिंग्स आहेत त्यांना सोडणं फार महत्वाचं आहे. ऑलराईट. तर हाच मुद्दा आहे मॅनिफेस्टेशनचा. तुम्ही ऑराबद्दल ऐकलंच असेल. ऑरा तर ती एक एनर्जीच आहे आणि ती एनर्जी पॉझिटिव्ह कधी होईल, जेव्हा आपण आपल्या विचारांना चेंज करून ज्या पद्धतीने आपण आपला ऑरा पॉझिटिव्ह क्रिएट करतो. कारण आपण ज्या वेव्स आपल्याकडून आपण देणार आहोत पॉझिटिव्ह विचारांच्या, त्याच आपल्या ऑराला चेंज करतात आणि जेव्हा आपला ऑरा चेंज होतो, तेव्हा आयुष्यामध्ये गोष्टी आपोआप चेंज होत जातात. राईट. तुम्ही असं पाहिलं असेल, बरीच लोक आल्यावर, काही लोक आल्यावर आपल्याला खूप बरं वाटतं, की बरं झालं हा माणूस आला. बोलायला आवडतं आपल्याला काही लोकांशी. पण त्याच ठिकाणी जर काही लोक असतात त्यांच्याशी आपल्याला अजिबात बोलायला नाही आवडत आणि वाटतं, की बापरे हा माणूस कधी इथून निघून जाईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या एनर्जी बरोबर रिलेटेड आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. ऑलराईट. तुमचे विचार सुद्धा एक एनर्जी आहे. मग त्या विचारांना, त्या विचारांच्या एनर्जीला कुठे चॅनलाइज करायचंय किंवा कसं चॅनलाइज करायचंय, हे आपल्याला मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवतात. आणि जेव्हा तुम्ही ते करायला लागता ना, तेव्हा गोष्टी इझिली मॅनिफेस्ट व्हायला लागतात. आणि विचारानेच माणूस घडतो, मी नेहमी बोलते. तर तुमच्या विचारांवर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं आहे. एका दिवसामध्ये मी सांगून ते होत नाही. त्यासाठी काय लागतं, तर प्रॅक्टिस लागते.
मॅनिफेस्टेशन टेक्निक्स काय करतात, आपल्याला एक सराव लावतात विचार करण्याच्या पद्धतीसाठी, एक प्रॅक्टिस करायला लागतो आपण. त्याचबरोबर जेव्हा आपण कधी मंदिरात जातो तेव्हाही आपल्याला तिथे पॉझिटिव्ह फील होतं, कारण तिथली एक एनर्जी किंवा ऑरा जो असतो तो पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच काय, हा एनर्जीचा जो भाग आहे ना हा खूप मोठा आहे आपल्या आयुष्यात. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढे बिझी झालो असतो तर ह्या गोष्टींना आपण एवढं महत्व देत नाही. तर तुम्ही ह्या गोष्टींचा विचार कराल की माझे विचार माझं आयुष्य घडवत आहेत, आणि त्या विचारांना जेव्हा तुम्ही कंट्रोल करायला लागाल आणि त्यांना विचारांना एक शेप द्यायला लागाल, की तुम्ही ट्राय कराल की मॅक्सिमम ऑफ द टाइम मी पॉझिटिव्ह विचार करेन माझ्यासाठी. आणि तुम्ही जर स्वतःसाठी पॉझिटिव्ह विचार नाही करणार तर तो कोण करणार आहे, राईट? जर आपणच आपल्यासाठी उभं नाही राहिलो तर ह्या जगामध्ये कोणीही माणूस आपल्यासाठी उभं नाही राहणार. आपल्या स्वप्नांसाठी आपल्यालाच भांडावं लागतं, भले ते कोणीही असून दे फॅमिलीमध्ये. कारण जेव्हा काही गोष्टी करतो आयुष्यामध्ये तेव्हा अडथळे येतातच. पण त्या अडथळ्यांना जेव्हा आपण पार करून पुढे जातो तेव्हा बरीच लोक आपल्याला साथ देतात. पण जेव्हा सुरुवातीचा काळ असतो, जेव्हा कठीण काळ असतो, तेव्हा बरीच लोक आपल्याला साथ नाही देत, कारण त्यांना जे तुम्हाला दिसते की तुम्ही काय करू शकता आयुष्यामध्ये ते बऱ्याच लोकांना दिसत नसतं, राईट? आणि त्याचमुळे विचारांना बदलणं किंवा विचारांवर ठामपणे उभं राहून विश्वासाने त्या गोष्टींवर काम करणं, ह्यालाच मॅनिफेस्टेशन टेक्निक्स म्हणतात. आणि त्यामुळे मॅनिफेस्टेशन हे नक्की काम करतं. फक्त तुम्हाला त्याची सवय लावून घ्यायची आहे, तुम्हाला तुमच्या माइंडला ट्रेन करायचं आहे, तुमच्या सवयींना चेंज करायचं आहे आणि चांगल्या गोष्टींना आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि त्यांना आपल्या आयुष्याचा भाग बनवायचा आहे. जेव्हा तुम्ही हे करायला लागाल ना तेव्हा मॅनिफेस्टेशन एक्झॅक्टली फटाफट काम करायला लागेल तुमच्यासाठी आणि तुम्ही बघाल की तुमच्या आयुष्यामध्ये मिराकल्स होत आहेत. राईट? आणि हे नक्कीच घडतं, पण ह्याच्यामध्ये काय असतं ना की आपण बऱ्याचदा आपला विश्वास नाही बसत, कारण आपण एवढ्या वेळा हार पाहिली असते आयुष्यामध्ये, तर त्यामुळे त्या गोष्टी आणि किंवा पास्ट असतो आपला, तो आपल्याला एक पकडून ठेवलेला असतो आणि त्या पास्टला आपल्याला सोडायचा आहे. ओके, तर बऱ्याचशा मॅनिफेस्टेशन टेक्निक्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला सांगा. थँक्यू सो मच.